इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरमधील जिल्हा रुग्णालयाचा दर्जा असलेल्या मध्यवर्ती रुग्णालयाने स्वतःचा ऑक्सिजन प्लांट तयार केलाय। या प्लांटमधून तब्बल 6000 लिटर इतकं ऑक्सिजन तयार होणार आहे। ठाणे जिल्ह्यातील इतक्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती करणारं हे पहिलं शासकीय रुग्णालय असेल। शिवाय या रुग्णालयात तयार होणारा ऑक्सिजन ठाणे जिल्ह्यातील इतर रुग्णालयांना देखील पुरवला जाणार आहे। सावत कोविड हॉस्पिटलमध्ये हा ऑक्सिजन प्लांट पडून होता, त्यामुळे ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या परवानगीने गेल्या अनेक वर्षापासून करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश आलं आणि हा प्लांट उल्हासनगरच्या मध्यवर्ती लावण्यात आला। त्याचं यशस्वीपणे इन्स्टॉलेशन देखील करण्यात आलंय। त्यामुळे मध्यवर्ती रुग्णालयात तयार होणाऱ्या ऑक्सिजनमुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक रुग्णांना सहजतेने ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे। तसेच अनेक रुग्णांचे ऑक्सिजन विना जीव जात होते, ते कुठेतरी थांबणार आहे। येत्या काही दिवसात लोकप्रतिनिधीच्या हस्ते हा ऑक्सिजन प्लांटचा लोकार्पण सोहळा पार पडणार असल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक मनोहर बनसोडे यांनी दिली। ॲक्च्युअली ऑक्सिजन सिलेंडरचा बराचसा तुटवडा होता। कोरोनाच्या काळामध्ये तर ऑक्सिजनचे बेड नाहीत म्हणून पेशंट बरेचसे दगावले, तर त्यामुळे जवळपास म्हणजे सर्व रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची कमतरता असायची। तर ऑक्सिजनचे प्लांट, LMOचे प्लांट देण्यात आले। त्याचबरोबर PSA प्लांट म्हणजे जेथे ऑक्सिजन तयार करता येतो असे प्लांट देण्यात आले। तर असा हा PSA प्लांट आपल्या इथे तयार केलेला आहे। तर हा PSA प्लांट अगोदर सावत कोविड हॉस्पिटल जे ग्रामीणचं होतं सावतला, तेथे हा प्लांट होता। तिथून हा इकडे शिफ्ट केलेला प्लांट आहे। हा माननीय जिल्हाधिकारी, माननीय जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या परवानगीने हा इथे आलेला आहे प्लांट। जवळपास गेल्या वर्षीपासून आमचे हे प्रयत्न चालू होते चालू करण्याचा, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हा प्लांट आतापर्यंत चालू झाला नव्हता। आता डेमो आम्हाला इथे लक्ष्मी सर्जिकल्स या कंपनीने इन्स्टॉल करून दिलेला आहे। लक्ष्मी सर्जिकल्स आहे ना? हां, तर रणजित देसाई, हां देशले, रणजित देशले, राकेश महाजन आणि दीपक यांनी परिश्रम करून हे इथे ऑक्सिजनचा प्लांट तयार केलेला आहे। तर याच्यामध्ये हवेतून येणारा जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनपासून म्हणजे ते हवा आहे, हवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतात, त्याच्यातून ऑक्सिजन वेगळा करण्यासाठी हे यंत्र आहे। तर जो हवेतला 21% ऑक्सिजन आहे तो 90-95% कसा मिळेल सिलेंडरमध्ये, याच्यासाठी ही सगळी यंत्रणा बसवलेली आहे। तर हा ऑक्सिजनचा प्लांट एवढा मोठा तयार झालेला आहे की एका वेळेला 6000 लिटर आपल्याकडे टँक भरून स्टोअर असेल। तर त्याच्यामध्ये आपल्याला 30 ते 35 सिलेंडर मोठे मोठे जम्बो सिलेंडर भरून ठेवता येतील। मग हा सिलेंडरचा ऑक्सिजन जो आहे तो जवळपास म्हणजे ह्या ठाणे जिल्ह्यामध्ये जिथे जिथे आवश्यकता असेल, ज्या ज्या रुग्णालयाला आवश्यकता असेल त्यांना पुरवठा केला जाईल। त्याचबरोबर ह्या रुग्णालयामध्ये ह्याचं कनेक्शन प्रत्येक वार्डामध्ये सेंट्रल लाईनला देऊन टाकलेलं आहे। त्यामुळे आम्हाला जो ऑक्सिजन बाहेरून विकत आणायची गरज पडत होती ते आता विकत घ्यायची गरज नाही, हे हॉस्पिटल दुसऱ्यांना विकत देईल। आता सध्या डेमो दाखवलेला आहे, पुन्हा औपचारिक वरिष्ठांच्या परवानग्या आणि त्याचबरोबर लोकनेते यांच्याकडून आपण लोकार्पण सोहळा एक दिवस ठरवणार आहोत। माननीय आमदार साहेबांची त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आणखी कोणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा कलेक्टर साहेब, आमचे DD साहेब हे सगळे जर येत असतील तर सगळ्यांच्या तारखा घेऊन एक दिवस उद्घाटन सोहळा ठेवू आणि सगळ्यांना माहीत करून देऊ की हे ऑक्सिजन आपल्या इथे तयार होत आहे। उल्हासनगर शहरामध्ये संपूर्ण हॉस्पिटलला ऑक्सिजन हा दिला जाईल याची आपण ग्वाही देतो। माझं नाव रणजित देसले। ॲक्च्युली मी लक्ष्मी सर्जीकडनं इथं आलो। हा जो प्लांट आहे PSA प्लांट, याची कॅपॅसिटी
1000 लिटर पर आवरची आहे आणि याचा जो बूस्टर जो आहे तोही 1000 लिटर पर आवरचा आहे आणि 1 तासामध्ये 25 ते 30 सिलेंडर आपण याच्यात भरू शकतो. असे सिस्टम आहे ती हवेतील ऑक्सिजन कलेक्ट करून त्याच्या सिस्टमद्वारे वेगळं केलं जातं आणि जे प्युअर ऑक्सिजन असतं 95% पर्यंत 90 to 95% पर्यंत ते आपण सिलेंडरमध्ये फिल करतो.